यावेळेला सगळ्या प्रकारचे फटके खेळी 38 धावांची खेळी या मोसममध्ये तुझी सुरुवात खूप चांगली झाली. या पद्धतीने आता मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार तुला मिळतोय. हां सर, गावामध्ये पण थोडी बॅटिंग चांगली होती म्हणून कॉन्फिडन्स होता. क्या बात आहे. हार्दिक तुझं मनापासून अभिनंदन. 38 धावांची खेळी आपण सजवली होती आणि त्यामुळे गेम चेंजर खेळाडू तुम्ही ठरलेला. टाळ्यांचा गजर आपण या ठिकाणी पाहू शकता. गणपती बाप्पाचा आवाज, गणपती बाप्पाचा गजर या ठिकाणी केला जातो डगआउटमध्ये. एकदा सगळ्यांचा आवाज होता, बोला गणपती बाप्पा. क्या बात आहे. कोरे संघ देखील एक तगडा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बाप्पा मोर्याचा संघ देखील एक जबरदस्त संघ आहे. तर एक मोठी जुगलबंदी आपल्याला पाहिजे. कुंदन एक गाणे घेऊया आणि लगेचच मैदानामध्ये बॅट आणि बॉल द्वंद्व आपण पाहूया. थँक्यू टीचर. मी या ठिकाणी विनंती करेन मनोजी पाटील साहेब यांना माकुडझार संघाचे धडाकेबाज फलंदाज म्हणून मनीष जी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व माकुडझार गावातील अनमोल रत्न यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती. अनुराग चव्हाण यामध्ये कॅमेऱ्यात हे क्षणचित्रे फितीत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून सामना क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळेल. अल्पेशदादा भोईर यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात. आमदार चषकाचे सूत्रधार यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि सरळ जातो या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. थोडासा बदलाव होतोय, या ऐकूया हिंदीमध्ये मिस्टर प्रशांतजी आदवड़े यांना. शुक्रिया प्रमोद शिरगे. मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है जिसमें अगर देखें तो दो अच्छी टीमें, मतलब एक तरफ कोरे की टीम का प्रदर्शन पिछले 3-4 सालों से अगर देखें बहुत ही बढ़िया रहा है. खास करके घड़ी बिल्कुल आशुतोष व्यवहार घड़ी दिखा रहे हैं. मैं आपको बताना चाहूँगा इस वक्त 11:25 का समय हो गया है. वक्त के नज़ाकत के साथ बिल्कुल आपको आगे बढ़ने की ज़रूरत है. अमोल 11 बाप्पा मोरिया और कोरी के बीच मुकाबला. आकाश खरत थैंक यू वेरी मच. अल्पेश भोईर, शुभम पादे, बहुत अच्छे कमेंट्स बिल्कुल आ रहे हैं. हमारे दोनों जो अनुराग चौहान जतीन के लिए भी बिल्कुल अच्छे कमेंट आ रहे हैं. एक अच्छा टूर्नामेंट, बिल्कुल प्रोफेशनल टूर्नामेंट आप देख रहे हैं. फिलहाल प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए साहिल, रोहन और उदय की जोड़ी मैदान के अंदर, और उदय इस वक्त स्ट्राइकर रेन पर हैं. उल्टॉस गेंद, खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक और लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. गेंद बिल्कुल बाउंड्री के बाहर जाती भी. चौका या छक्का, अब देखिए अंपायर का क्या असर होगा. बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का. अजीत मात्रे हमारे साथ जुड़ेंगे क्योंकि ये गेंद क्या कमर के ऊपर है, बीमर है, ये देखा जाएगा. बिल्कुल इस वक्त फुल टॉस गेंद थी. अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेला गया. और फिलहाल ये गेंद की बात करें तो वह बीमर गेंद है कमर के ऊपर. नो बॉल का इशारा होता हुआ मैदान के अंदर. रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के. ओवर की बात करें तो ये पहला ओवर है. पहली गेंद पर देखिए एक बार फिर ये गेंद बिल्कुल ऊपर थी और ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक. काफी ऊपर वाली गेंद बीमर गेंद है. रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के. ओवर की बात करें तो इस वक्त पहले ओवर का खेल चल रहा है. इस बार भी अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है. बढ़िया फील्डिंग. अगर नो बॉल है तो इसका मतलब फ्रीड होता है, तो इसका फायदा ज्यादा नहीं उठा पाए. फिलहाल इस ओवर की बात करें तो रन संख्या 9 रन बगैर किसी नुकसान के. पहले बल्लेबाजी करते हुए कोरे 11. अच्छा स्ट्रोक खेला गया था ऑन साइड पर. बल्ले के बीचों बीच उदय द्वारा. उदय 8 पर खेल रहे हैं, 2 गेंदों का सामना किया है.
फुल टॉस गेंद मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का। मैग्निफिसेंट स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज द्वारा, अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए। DJ Krishna in the mix. शुक्रिया डीजे। रन संख्या 15 रन बगैर किसी नुकसान के ओवर पहला प्रगति पर है। साहिल गेंदबाजी कर रहे हैं लेकिन नियंत्रण नहीं है। पहली गेंद बिल्कुल लेफ्ट स्टंप की तरफ थी, फुल टॉस थी। इसके बाद में एक बार फिर ओवर पिच गेंद, ये एक फुल टॉस गेंद है। और गेंद की बात करें, जो टूर्नामेंट के लिए इस्तेमाल की हुई गेंद है, उस टीम बॉल का जो बॉल की जो कंपनी है वो भी फुल टॉस है। ऑफ स्टंप के बाहर गेंद को लैंड तो किया गया था लेकिन नियंत्रण नहीं है। वाइड बॉल का इशारा विरल नायर कर रहे हैं। रन संख्या 16 पर 16 रन बगैर किसी नुकसान के। उदय 14 पर खेल रहे हैं। रोहन और उदय की जोड़ी मैदान के अंदर कोरे टीम के लिए। प्रमुख खिलाड़ी के तौर पर मैदान के अंदर साहिल गेंदबाजी कर रहे हैं। ऑन आपके स्क्रीन पर इस वक्त साहिल को आप देख रहे हैं। यंग खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी। बिल्डिंग की जमावट, प्लांट स्लिप, पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है। मिड ऑफ पर खिलाड़ी है, ऑन साइड पर फाइन लेग है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन पर बॉडी रन पर खिलाड़ी मौजूद। ये भी गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर थी, खेलने की कोई कोशिश नहीं है, तो गेंद को जाने दिया था विकेट कीपर के लिए। रन की कोई गुंजाइश नहीं है। गेंद को छोड़ना और खेलना यह भी कला है। अभी फिलहाल गेंदबाजी बहुत बढ़िया कर रहे हैं साहिल। पहली 2-3 गेंदों की अगर बात करें तो पहली गेंद फुल टॉस थी, लेफ्ट स्टंप के ऊपर थी। दूसरी गेंद ओवर पिच थी। तीसरी गेंद एक बार फिर थोड़ा सा ऑफ स्टंप के ऊपर डाला गया था, लेकिन गेंद फुल टॉस थी। फुल टॉस गेंद इस्तेमाल हो रही है टूर्नामेंट के लिए। रन संख्या 16 पर रन। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। ओवर की बात करें तो साहिल का ये पहला ओवर, अभी तक 3 गेंदों में 16 रन खर्च किए हैं। और क्या जबरदस्त स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया, पीछे वैसे खिलाड़ी मौजूद और शानदार कैच, बहुत जबरदस्त कैच लिया गया। बल्लेबाज उदय को जाना पड़ेगा वापस। उदय ने 5 गेंदों का सामना किया, 14 रन बनाए। स्ट्राइक रेट 280 का है। इनके बल्ले से 2 छक्के आए थे। ये भी एक बार फिर अच्छा स्ट्रोक था, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद था जिनकी गोदी में गेंद एक बार फिर चली गई। पहले विकेट का पतन साहिल ने अपनी टीम के लिए पहला ब्रेक थ्रू दिलाया है। 16 पर 1 कोरे 11। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं, नाम है इनका दर्शन। साहिल का ये पहला ओवर, 4 गेंदों में 16 रन इन्होंने खर्च किए। उदय जिन्होंने बहुत ही अच्छा स्टार्ट किया था, अच्छी पारी वो खेल रहे थे। ये भी शॉट अगर देखें तो बिल्कुल बल्ले के बीचों बीच गेंद आई थी, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पर जो खिलाड़ी थे इन्होंने बहुत अच्छा कैच लपका। दीपेश ने अच्छा कैच लपका। देखिए ये शॉट देखिए काफी ऑफ स्टंप के बाहर दूर वाली गेंद थी, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी और दीपेश ने कोई गलती नहीं की है। ये स्तंभ बने हुए हैं इस प्रतियोगिता में, खास करके बाप्पा मोरिया टीम के। मनोज पाटिल उसके साथ दीपेश। स्कोर 16 for 1। पहले ओवर का खेल। दर्शन जो एक बार फिर बल्लेबाजी करने के तैयार। रोहन नॉस्टा के रेन पर है। ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाहते थे, टपक आने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है। बढ़िया गेंदबाजी, अच्छी कमबैक में कहूंगा साहिल द्वारा। अच्छी कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाला समय बताएगा। लेकिन जिस तरह से पहले 3 गेंदों की अगर बात है, 3 गेंदों में बहुत बार हमने स्ट्रगल करते हुए देखा। फुल टॉस, ओवर पिच गेंदबाजी, अब जाकर लेन गेंदबाजी कर रहे हैं, तो थोड़ा सा बदलाव एक बार फिर होता हुआ। दर्शन स्ट्राइक रेट पर। रन संख्या 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। ऑडी बल्ले से बहुत बढ़िया तरीके से स्लो स्विप करते हुए गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए। गेंद थी कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर, गेंद एक बार बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए आता हुआ इस वक्त बाप्पा मोरिया चषक 4 चौका। डीजे आशीष SK। थैंक यू डीजे। ये जोड़ी भी देखे, राम लक्ष्मण की जोड़ी है। रोहन और महेंद्र को मैं देख रहा हूँ, चेहरे पर मुस्कुराहट है।
नो स्कोर 20 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। रोहन फिलहाल एक तरफ डटे हुए हैं। साहिल के पहले ओवर में रन बिल्कुल आए, 20 रन आए हैं। रोहन को बल्लेबाजी करने का मौका मिलेगा। दर्शन 4 पर खेल रहे हैं। जयमन जी पहुंच चुके हैं। जयमन जी आपका भी स्वागत है। डांसिंग अंपायर 20 पर 1 आफ्टर 1 स्कोर 11। बल्लेबाज थोड़ा सा समय ले रहे हैं, तो एक बार फिर आशुतोष व्यवहार घड़ी की तरफ एक बार फिर जाएंगे। बार बार ये जब एक बार फिर होते हैं तो बिल्कुल घड़ी दिखाते हैं। समय समय बहुत महत्वपूर्ण रहेगा। दूसरा ओवर गेंदबाजी में परिवर्तन। मनोज पाटिल को मौका मिला है, जो एक धुरंधर खिलाड़ी है। अपनी पहचान इन्होंने बिल्कुल बनाई है टेनिस क्रिकेट में। स्ट्राइक के रन पर बल्लेबाज रोहन। इस ओवर की पहली गेंद मनोज पाटिल द्वारा। अच्छी गेंद थी, टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था। गेंद को खेलना चाहते थे कवर क्षेत्र में, बाहरी किनारे लगा गेंद थर्ड मैन क्षेत्र की तरफ चली गई है। 1 रन का इजाफा। रन संख्या 21, 1 विकेट के नुकसान पर 21 पर लॉस ऑफ 1 विकेट। कोरे 11। मनोज पाटिल मंजेबे खिलाड़ी है, बहुत ही अच्छा प्रदर्शन बिल्कुल रहा है। चाहे वह कोंकण के बहुत सारे अच्छे टूर्नामेंट हो, आजकल महाराष्ट्र में जितने बड़े टूर्नामेंट होते हैं, मनोज पाटिल इनको आप जरूर देखेंगे। TWJ जो गुवाहागर के पैकर है, नार्वेकर, इनकी टीम में बिल्कुल इनकी जगह है। 21 पर 1 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। क्रीज के घेरे में चले गए, बहुत बढ़िया तरीके से चतुराई के साथ गेंद को खेल दिया। स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जाते भी एक अच्छा स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। थैंक यू डीजे। मनोज पाटिल जैसे दिग्गज खिलाड़ी सामने है, लेकिन दर्शन बहुत बढ़िया बल्लेबाजी करे। क्रीज के गहराई का अच्छा इस्तेमाल किया था। थोड़ी मिडल और लेग स्टंप पर गेंद थी, इसका भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज दर्शन। रन संख्या 25, 1 विकेट के नुकसान पर। टॉस गेंद रूम बना के खेलने का प्रयास, थोड़ा सा जगह बना के खेलने की कोशिश की। गेंद को खेलना चाहते थे कपर की तरफ, लेकिन गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है, तो गेंद चली गई पॉइंट क्षेत्र में। 1 रन का इजाफा। दर्शन पहुंच चुके 9 पर। रोहन 1 पर खेल रहे। रन संख्या 26, 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए कोरे 11। दूसरा ओवर प्रगति पर है। मनोज पाटिल के 3 गेंदों में अभी तक 6 रन आए हैं। बहुत ही जबरदस्त यहाँ पे माहौल बना हुआ है। गेंदबाजी करने के लिए मनोज तैयार। इस गेंद को बहुत खूबसूरती के साथ उड़ाया आसमान की तरफ, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन पक्का पक्का पक्का। और ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का। काय झाडी काय डोंगर काय हटल एकदम ओके। क्या खूबसूरत स्ट्रोक था ये बल्लेबाज रोहन का। 7 पर बल्लेबाजी कर रहे। रन संख्या 32, 1 विकेट के नुकसान पर। ये खूबसूरती के साथ एक बार फिर खेल दिया, लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। एक तेरी एक मेरी, रोहन की विकेट गिरी है। रन संख्या 32, 2 विकेट के नुकसान पर। काय डोंगर काय हटल एकदम ओके। सारे नजरेत भरायचे, वेळ काढून निवांत कधीतरी सुंदर कोकण फिरायचे। वेळ काढून निवांत कधीतरी सुंदर कोकण फिरायचे। शुक्रिया डीजे। फिलहाल देखिए तो बस 7 रन बनाए बल्लेबाज रोहन ने। एक छक्का भी जड़ा था। एक बार फिर बढ़िया क्रिकेट वो मैदान के अंदर खेल रहे थे, लेकिन जो एक अच्छी गेंद थी, बिल्कुल मिडिल ऑफ स्टंप के आसपास गेंद सीधे बल्ले से गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑन क्षेत्र में, लॉन्ग ऑन के ऊपर से, लेकिन फिलहाल लॉन्ग ऑन पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग, कैच अच्छा लपका गया। और 32 रन 2 विकेट के नुकसान पर। 32 पर लॉस ऑफ 2 विकेट। और दूसरा ओवर प्रगति। मनोज पाटिल के 5 गेंदों में 12 रन आए हैं और प्राइसलेस विकेट रोशन का मिल गया है। दर्शन 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। प्रोजेक्ट स्कोर इसी रफ्तार के साथ चले तो बिल्कुल 86 रन बन सकते हैं। अभी करंट रन रेट बिल्कुल 17 का है। 32 पर 2। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं कौशल। कोरे 11 के महत्वपूर्ण खिलाड़ी मिडल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर मनोज पाटिल गेंदबाजी करने के तैयार। जब विकेट मिलता है तो बिल्कुल कॉन्फिडेंस बढ़ता है। ये जो मुकाबला है आज के दिन का दूसरा मुकाबला, मंगलमूर्ति विरातन चट्टाडी टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, प्लीज कॉम्बॉक्स की तरफ आइए। मंगलमूर्ति विरातन चट्टाडी टीम। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए मनोज पाटिल तैयार।
टप्पा खाने के बाद अगर देखें तो थोड़ा सा घुमाव मिल रहा है, बहुत बढ़िया तरीके से शरारत करते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। आखिरी गेंद पर बिंदी है, इस ओवर में आए 12 रन और 1 विकेट, रन संख्या 32, 2 विकेट के नुकसान पर। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। थँक्यू टू ते मंगेश गायकवाड देखील यावेळेला आता लाईव्हला जॉईन होत आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल। खूप चांगल्या प्रकारची कमेंट त्यांनी केलेली आहे। हरीश तांडेल देखील दाखल झालेले आहेत, अर्थात त्यांचं देखील स्वागत आहे। खूप चांगले कमेंट्स या ठिकाणी येत आहेत, खूप चांगलं मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि या मैदानाचं भरपूर कौतुक होते। मला वाटतं या मैदानावरती सातत्याने क्रिकेट जर या ठिकाणी सुरू राहिलं तर खूप मजा येईल, म्हणजे क्वालिटी क्रिकेट खेळण्याकरता संधी इथे मिळेल, प्लॅटफॉर्म मिळेल, असं चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळते। मंगलमूर्ती विरातन चटाळी संघाचा कॅप्टन आपण यावेळेला समालोचन कक्षाच्या दृष्टीने यायचा है। फिलहाल कर देखे तो बहुत ही महत्वपूर्ण मैच मैदान के अंदर चल रहा है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार। प्रमुख गेंदबाज के तौर पर फिलहाल मौका मिलता हुआ दूर वाली इंड से गेंदबाजी करेंगे। फील्डिंग के जमावट के इस वक्त फ्लाइंग 3 पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। फुल टॉस गेंद, बहुत खराब गेंद थी, इसका भरपूर फायदा उठा, गेंद डिप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई 6 रनों के लिए दर्शन के बल्ले से खूबसूरत छक्का। शुक्रिया डीजे, देखिए खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था, बॉटम बैट का इस्तेमाल किया, लो फुल टॉस गेंद थी, गेंद की तरफ पहुंचते हुए डिप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया था बल्लेबाज दर्शन ने। नाम बड़े और दर्शन भी बड़े हैं, 100 का आंकड़ा पूरा किया। अभी अगर देखें तो पूरे टूर्नामेंट में 100 छक्के बल्लेबाजों ने जड़ दिए हैं। रिवर्स स्विप खेला गया, कमाल की बल्लेबाजी, रचनात्मक बल्लेबाजी, गेंद पॉइंट के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए मैग्निफिसेंट बैटिंग बाय दर्शन। शुक्रिया डीजे। रोहित मात्री के ऊपर हमला हो रहा है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दर्शन द्वारा 21 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया, 44, 2 विकेट के नुकसान पर कोरे 11। रत्ना तो बल्लेबाजी कर रहे हैं, पहले ऑन साइड पर डिप स्क्वायर की तरफ, उसके बाद में पॉइंट की तरफ एक अच्छा स्ट्रोक खेला था बल्लेबाज दर्शन ने। अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी करने के लिए रोहित तैयार, रोहित मात्रे, इस ओवर की तीसरी गेंद। ये अच्छी गेंद थी, टिप्पा बिल्कुल अच्छा था, गुंडे पर टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ चली गई। थोड़ा सा लेग स्टंप के बाहर जाके खेलने का प्रयास किया गया था बल्लेबाज दर्शन द्वारा। मेरी 2 गेंदों की अगर बात करें तो पहली गेंद फुल टॉस थी, दूसरी पर एक बार फिर गेंद को आप अच्छी तरह से लैंड नहीं कर पाए, तो बल्लेबाज ने सही जगह पर लैंड किया था। 44, 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रोहित मात्रे। रिवर्स स्विप खेला गया, खराब शॉट, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं लेकिन उनसे दूर गेंद है, तो 2 रन लेने का मौका। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, सेंसिबल क्रिकेट, डगआउट में तालियां बज रही हैं। स्कोरबोर्ड बिल्कुल घोड़े की चाल चल रहा है। 46, 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। आप देख रहे हैं बाप्पा मोरिया चषक 2022 टूर्नामेंट का प्रतियोगिता का यह दूसरा दिन है। रोहित मात्रे 4 गेंद में 14 रन दिए हैं। दर्शन ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है, 8 गेंदों का सामना करते हुए 23 रन बनाए हैं। ये महंगा ओवर है रोहित मात्रे का। बाप्पा मोरिया के लिए विकेट की सख्त जरूरत। ये भी आसमान की तरफ है, बहुत बढ़िया तरीके से फ्लिक किया, क्या खूबसूरत अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज का। शुक्रिया शुक्रिया डीजे। देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था, पैरू की तरफ गेंद थी, क्या बात है, कला के साथ मोड़ दिया था, कलात्मक क्रिकेट और ये खूबसूरत फ्लिक शॉट बल्लेबाज दर्शन का। वेल डन दर्शन, एक बार फिर देखिए क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया और कलात्मक क्रिकेट खेलना ये भी जानते हैं, हर तरह का शॉट खेल रहे हैं। पहले एक बार फिर स्लॉक स्विप किया था, उसके बाद में रत्नात्मक बल्लेबाजी, अब फ्लिक का शॉट दर्शन के बल्ले से आता हुआ। 52, 2 विकेट के नुकसान पर कोरे 11। रोहित मात्रे गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद
ये भी आसमान की तरफ है, मिड विकेट पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है, हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। 4 छक्के आए हैं बल्लेबाज दर्शन के बल्ले से। और राइट दर्शन 36 पर खेल रहे हैं, 10 गेंदों का सामना किया, 4 छक्के इनके बल्ले से आए हैं और अलग अलग शॉट खेल रहे हैं। इनके पिटाने में बहुत सारे शॉट है, इसका इस्तेमाल कर रहे हैं। बाप्पा मोरिया के लिए बिल्कुल सरदर का कारण बने हुए। 58 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। दर्शन 35 पर खेल रहे हैं, मनोज पाटिल को मौका मिलता हुआ गेंदबाजी करने के लिए। एक धुरंधर खिलाड़ी है, अनुभव की कोई कमी नहीं है। अभी पहले ओवर की कहानी देखें तो 12 रन खर्च किए थे, 1 विकेट प्राप्त किया था, रोशन का विकेट बेशकीमती विकेट मिला था। अब जाकर 58 2 विकेट के नुकसान पर इस बार भी बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच, एक तरफ घुमाई दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है। गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए शानदार और जबरदस्त सा स्ट्रोक, 6 रन। कड़क बैटिंग मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा 8 गेंदों में 32 रन बनाए हैं दोनों बल्लेबाजों ने। ये भी फुल टॉस है, चली गई। ये भी गेंद जाती हुई अमोल स्टैंड के ऊपर, बॉडी लाइन के बाद 6 रन। सुपर बैटिंग। शुक्रिया दीजिए। 9 गेंदों में 32 रन, अब 8 गेंदों में 32 वाली साझेदारी, अब 9 गेंदों में 38 तक पहुंच चुके हैं। धुआंधार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। 70 2 विकेट के नुकसान पर। बैकफुट पर ऑन साइड पर करेक्ट शॉट, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाते भी, चौका या छक्का, अंपायर का इशारा छक्का, लगातार ये तीसरा छक्का है। मजबूत इरादे के साथ मैदान के अंदर बल्लेबाज उतरे, धुआंधार बल्लेबाजी मैदान के अंदर होती भी। शुक्रिया डीजे। 76 2 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है। धुआंधार बल्लेबाज कुशल और दर्शन द्वारा। यहां भी गेंद हवा में, तारामंडल में, गेंद के नीचे कोई नहीं है। अगर कोई होता तो भी कोई फायदा नहीं, क्योंकि गेंद पर बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 6 रनों के लिए 50 रनों की साझेदारी पूरी हुई है। मैग्निफिसेंट बैटिंग। चार गेंदों में 4 छक्के कौशल के बल्ले से, क्या जबरदस्त गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर। कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था, उछाल मिला गेंदबाज मनोज पाटिल को। मनोज पाटिल महंगे साबित होते हुए अभी तक 11 गेंदों में 36 रन खर्च किए हैं। पिछले 4 गेंदों में कुशल के बल्ले से 4 छक्के आए हैं। मजबूत इरादे के साथ, संकल्प के साथ मैदान के अंदर उतरे हैं और वो 5वीं गेंद थी जहां एक बार फिर बिंदी गेंद आई है। 82 रन 2 विकेट के नुकसान पर। इस बार भी आंसर पर कहते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है कि ये 5वां चौका या छक्का। एक बार फिर देखें, अंपायर की तरफ से 4 रनों का एक बार फिर इशारा हुआ है। क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। शुक्रिया डीजे। मैदान के अंदर कोरे 11 के बल्लेबाजों ने धुआंधार बल्लेबाजी किए हैं। मंगलमूर्ति बिरातन चटाली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज कॉम्बॉक्स की तरफ आइए, क्योंकि इसके बाद में टॉस होने वाला है। बहुत महत्वपूर्ण ये मैच। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो टोटल बन गया है कुल मिलाकर 86 पर 2। करंट रन रेट 70.20 का है। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। मनोज पाटिल भी बिल्कुल महंगे साबित हुए हैं। हर्ष तांडेल इस वक्त बिल्कुल फायर ऑन। मैदान के अंदर बल्लेबाजों की बात करें तो क्या जबरदस्त बल्लेबाजी की है। 5वां ओवर गेंदबाजी में परिवर्तन हुआ है। 5वें ओवर में गेंदबाजी करने के लिए पहली गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर है। सचिन खिरी को वह गेंदबाजी करने का मौका मिला। वाइड बॉल का इशारा हो रहा है।
87 पर 2, 87 रन 2 विकेट के नुकसान पर। दर्शन 35 पर खेल रहे हैं और कौशल ने 28 रन बनाए। क्या जबरदस्त बल्लेबाजी की है, बेखौफ होकर बल्लेबाजी इन्होंने की है और दबाव बिल्कुल इस वक्त बाप्पा मोरिया के ऊपर। सचिन अपना पहला और टीम का 5वां ओवर लेके आए हैं। ऑफ टाइम के बाहर, दोबारा काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, तो वाइड बॉल का इशारा हो रहा है। 88 रन 2 विकेट के नुकसान पर। मिस्टर स्टार से स्कोरबोर्ड बढ़ता हुआ। मंगलबुद्धि विराधन और चटले टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज टॉस बॉक्स की तरफ आइए। बाप्पा मोरिया चषक 2022 आप देख रहे हैं। सचिन गेंदबाजी करने के लिए तैयार। इस ओवर की अगली गेंद राइट टाइम ओवर तो विकेट गेंदबाजी करते हुए और वाइड की हैट्रिक। लगातार 3 गेंदें हैं इन्होंने वाइड डाली है। पिछले ओवर में लगातार 4 छक्के आए थे तो कीर्तिमान बनाया था कौशल ने। बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाजी की। दर्शन भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 35 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और सचिन का ये ओवर जिसमें कि लगातार 3 गेंदे वाइड बॉल आए हैं। मिस्टर स्टार से रन संख्या 89 पर 2। इस बार टाइमिंग नहीं कर पाए खिलाड़ी। दायरे के अंदर मौजूद है, रन लेना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। बल्लेबाज दर्शन बैक टू दर्शन, या एक बार फिर कौन जाएंगे, कुशल या दर्शन? दर्शन बैक टू द पेवेलियन जाएंगे तो बहुत बड़ा झटका लगता हुआ फिलहाल कोरे 11 के उम्मीदों को। शुक्रिया डीजे। दर्शन ने बनाया 35-11 गेंदों का सामना करते हुए और 318 का स्ट्राइक रेट था इनका। बिल्कुल 2 चौके और 4 छक्के इनके बल्ले से आए। 89 पर 3, मैग्निफिसेंट बैटिंग और यहां एक बार फिर विकेट मिला। पापा मोरिया को कमबैक करने का मौका मिलेगा। सचिन गेंदबाजी कर रहे हैं। सचिन की बात करें तो अभी तक एक गेंद में इन्होंने 3 रन खर्च किए हैं। एक विकेट रनआउट के तौर पर मिला है और फिलहाल मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज जितेन। बढ़िया गेंदबाजी सचिन द्वारा, बढ़िया गेंदबाजी मैं कहूंगा। और एक विकेट रनआउट के तौर पर बल्लेबाज वापस जाएंगे। दूसरे विकेट का पतन, मतलब इस ओवर में 2 विकेट आए, कुल मिलाकर चौथे विकेट का पतन हुआ। 89 for 4। मैच में कमबैक करने की कोशिश पापा मोरिया कर रहा है। माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवार आज झिंगला. माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवार आज झिंगला. शुक्रिया डीजे। यहां से अगर देखें तो कुशल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी साबित हो सकते हैं। 8 गेंदों में 28 रन बनाए। जितिन बैक टू द पेवेलियन चले गए हैं। सचिन मैदान के अंदर बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे। 3 बॉल इन्होंने वाइड बॉल डाले थे लेकिन इसके बाद भी कमबैक कर रहे हैं, वापसी का बिगुल बजाते हुए मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज अमय किनी को मौका मिलता हुआ। सचिन का ये ओवर 2 गेंदों में 3 रन दिए हैं। पहले 3 गेंदों में 3 वाइड बॉल आने के बाद अच्छा कमबैक कर रहे हैं। वाइड बॉल, विकेट विकेट, इसका मतलब है कि एक बार फिर अच्छा प्रदर्शन गेंदबाज सचिन किनी द्वारा। लगातार 2 विकेट वो हट। एक बार फिर देखिए, आप सोच रहे कि हैट्रिक आएगी लेकिन ये रनआउट है तो टीम के लिए अच्छा कंट्रीब्यूशन दे रहे हैं। जब बढ़ रहा है टेंशन तो एक बार फिर बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन। ये गेंद वाइड बॉल लेग स्टंप के बाहर। ये परेशानी रही है सचिन की, खास करके इन्होंने जो गेंदबाजी की है बल्ले से तो ज्यादा रन नहीं आए। कभी ऑफ स्टंप के बाहर जा रहे, कभी लेग स्टंप के बाहर जा रहे। ये चौथा वाइड बॉल इन्होंने डाला है। 90 रन 4 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए कोर 11, गेंदबाजी करने के लिए सचिन तैयार। अब पकाने के बाद अगर देखें तो बिल्कुल थोड़ा सा उछाल था, बैकफुट जाके गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलना तो चाहते थे, अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए हैं। अच्छी बात क्या है, बल्लेबाज कौशल को मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए। 91 for 4 सचिन गेंदबाजी कर रहे हैं और 3 गेंदों में 5 रन इन्होंने खर्च किए हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए इस ओवर में 4 गेंदें वाइड आई है। रनआउट के तौर पर 2 विकेट और उसके बाद में यह विकेट सचिन को जाएगा। बिल्कुल इस मुकाबले में जान डालते हुए और बेशकीमती विकेट बल्लेबाज कौशल बैक टू द पेवेलियन गॉन। परम पाटील बेलापूरवाला नावले गाजला, परम पाटील बेलापूरवाला नावले गाजला, नावले गाजला नवाई बघा सोन्यानं सजला, नावले गाजला। शुक्रिया डीजे। 311 के औसत के साथ आज मतलब स्ट्राइक रेट बहुत अच्छा था इनका। 311 का स्ट्राइक रेट था। 28 रन बनाए कौशल ने, 9 गेंदों का सामना किया। 91 for 5। लेकिन अभी भी मैं समझ सकता हूं कि कोरे 11 का टोटल बिल्कुल अच्छा है।
आज इस मुकाबले में 4 गेंदों में 5 रन दिए सचिन ने, 1 विकेट चटकाया, 2 रन आउट। तो ये इवेंटफुल ओवर साबित हो रहा है। अभी भी 2 गेंदें शेष है, क्या आंकड़ा 100 के पार जाएगा या 95 के अंदर रोकने की कोशिश करेंगे, वो देखने वाली बात है। मंगलमूर्ति विराथन चटाले टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, आपको टॉस बॉक्स में आना है। मंगलमूर्ति विराथन आणि चटाले टीमचा कॅप्टन, और एक अच्छी गेंद आउट, उंगली खड़ी होती भी, क्या जबरदस्त गेंदबाजी सचिन द्वारा हुई है, मैग्निफिसेंट बॉलिंग। शुक्रिया शुक्रिया डीजे। फिलहाल 91 पर 6 सुपर बॉलिंग बाय सचिन, 5 गेंदों में 5 रन, 4 बॉल वाइट बॉल डाले हैं, 2 रन आउट के विकेट हैं और 2 विकेट सचिन के नाम पर रहेंगे। क्या ये ओवर साबित हो रहा है, इवेंटफुल ओवर है मैदान के अंदर। मैच नंबर 9, नाउ स्कोर 91 पर 6, 5th ओवर इन प्रोग्रेस। सचिन कमाल कर रहे मैदान के अंदर, अमे के लिए 1 पर केंद्र, विवेक मैदान के अंदर आए हैं, बिल्कुल इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। और इस ओवर की बात करें तो बिल्कुल वो आखिरी गेंद है, आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। प्रेशर दोबारा बल्लेबाजों की तरफ जा रहा है, मोमेंटम गेंदबाजों की तरफ आता हुआ। ये ओवर बहुत अच्छा साबित हो रहा है बाप्पा मोरिया टीम के लिए, लेकिन बहुत लंबा ओवर है। और एक गेंद लेग स्टंप के बाहर, वाइड बॉल। देखिए ये ओवर किस तरह से आया है, आपको बताएंगे, जिस तरह से जतीन हमें बताएंगे कि ये ओवर किस तरह से आया है। बिल्कुल इस पर स्क्रीन पर भाई आपको दिखाएंगे, ये 5वां बॉल वाइड बॉल है। सचिन तैयार गेंदबाजी करने के लिए, अच्छा स्ट्रोक, गैप में खेलते हुए डीप स्ट्राइक पर बाउंड्री लाइन की तरफ जाती भी गेंद, आखिरी गेंद पर छक्का है। टोटल स्कोर की बात करें तो 98 और जीतने के लिए 99 रनों की जरूरत है बाप्पा मोरिया को। ये 108वां छक्का था, टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर, बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए देखा, पर का भापा और खेल दिया डीप स्ट्राइक कवर बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए। अच्छा फिनिश विकास का। भगवे वादल आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादल आले घेऊन भगवी आमची माती। शुक्रिया शुक्रिया डीजे। देखिए स्टार्ट किस तरह से हुआ था, रोहन 7, उदय 14, दर्शन ने बनाया 35, कुशल ने बनाया 28 का अच्छी साझेदारी बनी, और उसके बाद में विकेट गिरने का सिलसिला जारी रहा। तो कौशल दर्शन की बहुत ही बेहतरीन पारी, और सचिन का आखिरी ओवर बिल्कुल इवेंटफुल रहा है जिसमें विकेट गिरे हैं। तो एक बार फिर देखते गेंदबाजी। साहिल 1 ओवर 20 रन, मनोज पाटिल 2 ओवर 40 रन, बहुत महंगे साबित हुए। रोहित मात्रे 1 ओवर 26, ये भी बहुत ही महंगे साबित हुए। सचिन का ओवर इवेंटफुल रहा है, 1 ओवर में 12 रन, और विकेट देखे, विकेट कॉलम 2 है, लेकिन रनआउट के तौर पर 2 विकेट भी मिले हैं। 98 पर 6, जीतने के लिए 99 रनों की जरूरत है। एक वापस चलते टॉस बॉक्स में, टॉस बॉक्स में प्रमोद जी हमारे साथ जुड़ेंगे और मजा आएगा। चलते हैं अगले मुकाबले की तरफ। विराटन और चटाली के बीच आज के दिन का क्रुशियल मुकाबला है। कल्पेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे आता टॉस केलं जाईल। चटाळ आणि विराथन हे दोन्ही संघ सज्ज आहेत। कॅप्टन प्लीज, विराथन टीम कॅप्टन, चटाळे टीम कॅप्टन। 30-11 स्टँड कडे जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 200 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल। चटाळे आणि विराथन आपल्याला या ठिकाणी विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये या। आपण निश्चितच मान्यवर दाखल झालेले आहेत, ते देखील पाहू शकता। खूप सुंदर मैदान, हिरवळ असलेलं मैदान आहे आणि फार कमी ठिकाणी अशा प्रकारची विकेट किंवा अशा प्रकारचं मैदान असतं। विराथन संघाचा कॅप्टन आणि चटाळे संघाचा कॅप्टन, जरा वेगामध्ये आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। चटाळे संघाचा कॅप्टन प्लीज। आणि दोन्ही संघांनी आपल्या खेळाडूंची 11 जणांची यादी, अर्थात प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे।
मैदानात सामना सुरू होतोय. 99 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाणार आहे आणि खूप शानदार असा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका बाजूला बाप्पा मोरया संघ देखील गेले 4-5 वर्ष सातत्यानं खूप चांगली कामगिरी करतो. चटाळी संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण विराटन संघाचे कॅप्टन देखील पाहतो आहे. सामन्याला सुरुवात होते तत्पूर्वी अगदी शॉर्ट बट स्वीट असा टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल आणि मैदानामध्ये मी विनंती करेन बॅटर चला बॅटर बाप्पा मोर्याचे बॅटर चला मैदानामध्ये. दोन्ही ऑफिशियल मैदानामध्ये आहेत. आशुतोष व्यवहारे, विरल नायर. तर मैदानामध्ये आपण कोरे संघ देखील दाखल झालेला आहे. क्षेत्ररक्षण सजवायचे कोरे, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर मी विनंती करेन बाप्पा मोरेला चला मैदानामध्ये आपण आपले बॅटर पाठवायचे आहेत. यावेळेला दोन्ही कर्णधार सज्ज आहेत. हेड एंड टेल, शिक्का उचला तो चटाले के पक्ष में गिरा है. अत्यंत महत्त्वाचा मॅच मैदानामध्ये आपण बघितलं तर धावांचा अक्षरशः पाऊस पडतो. काय निर्णय घेणार आहात? आम्ही फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय. फिल्डिंग करणार तर बरोबर आहे, कारण ही जी विकेट आहे ती आपण बॅटिंगसाठी नंदनवर विकेट आहे. समोरच्या टीमकडून जर बघितलं तर खूप मोठे दिग्गज खेळाडू आहेत. खूप मजा येईल या मॅचमध्ये. किती धावा तुमच्यासाठी मापक असतील दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करण्याकरता? आमचं टार्गेट आहे की समोरच्या टीमला आम्ही कमीत कमी 65 ते 70 मध्ये थांबवावं आणि सामना चेस करावा. कोणते गोलंदाज चांगली कामगिरी करतील या विकेटवरती? आमच्याकडे मनीष म्हणून आहे, अप्रतिम गोलंदाज आहे. जर बघायला गेलं तर यॉर्कर बोला किंवा स्विंग बोला दोन्ही त्याच्याकडे अप्रतिम आहेत. मनीषवरती प्रचंड विश्वास आहे. तो बस स्ट्रायकर असेल, स्ट्राईक करेल, मोठे विकेट घेईल. किती धावा इथे फायटिंग टोटल असेल या मॅचमध्ये? 75 ते 80. 80पर्यंत जाणार आहेत. तर कोणते बॅट्समन जे आहेत ते यावेळेला या मैदानावरती तुम्ही सोडून तुम्ही तर करणार यात काय शंका नाही, आणखीन कोणावरती जास्त विश्वास आहे? प्रणय पाटील आहे, सुमित कारभारी, शैलेश टिवल, प्रथमेश घरत, नयन किनी. निश्चितच हिरवळ बघितल्यानंतर समाधान वाटतं ज्यावेळेला आपण मैदानामध्ये आलात. ग्राउंड तर खूप सुंदर आहे आणि खेळायला पण मजा आहे. या स्पर्धेचं आयोजन अमोलच्या बाबतीत काय म्हणाल? अमोल तर खरं बोलायला गेलं तर जास्त आमच्या गावात राहायचा, माझ्या मामाच्या मुलासोबत, त्याच्यामुळे त्याची खूप आठवण आहे. अमोलबद्दल एकच लाईन काय बोलाल? वी मिस यू. येस, निश्चितच आम्ही सगळे मिस करतोय अमोलला आणि निश्चितच चटाळी संघानं टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अगदी लगेचच मी प्रमोद शेडगे तुमच्याकडे येतोय. अप्रतिम असा मॅच आपल्याला बघायला मिळेल. ओव्हर टू प्रमोद. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकतात कट केला जातोय. बॅकफुटला जाऊन मात्र बॅटचं फेस ओपन केलं होतं. चेंडू फार वेगाने निघून गेलाय. 4 धावन करता अतिशय यावेळेला फक्त चतुराईने खेळला गेला चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल चौकाराकरिता. 4. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल ते बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. 99 धावांचं एक भलं मोठं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. यावेळेला सुरेख पद्धतीने बॅकफुटला जाऊन अप्रतिम यावेळेला आपण पाहू शकताय जबरदस्त फटका, ग्लोरियस शॉट. यावेळेला मिळतील 4 धावा चौकार. in the mix. 1, 2, 3, 4. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर सिंगल मिळाली आणि तदनंतर चौकार येत असताना पाहायला मिळतोय रोहित आणि मनोज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
अतिशय सुंदर उत्कृष्ट दर्जाचं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मात्र यावेळेला आपण पाहतोय ही स्पर्धा अतिशय देखणी स्पर्धा आणि नेत्रदीपक स्पर्धा पाहायला मिळते. डोळ्याचं पारणं फिडेल असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून रुबाबदार आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दर्शन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर मनोज पाटील एक टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगलं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कारण या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि क्रिकेटमध्ये नेहमी चिवटपणा त्याचा मात्र खेळपट्टीवर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. टप्पा अचूक होता. दर्शनने केलेला कमबॅक 2 चौकारानंतर मात्र आपण पाहू शकता कमबॅक करणं खूप साहजिकच आहे आणि दर्शन या ठिकाणी त्याच पद्धतीने करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कोरे वर्सेस आपण पाहतोय बाप्पा मोरया विठ्ठलवाडी प्रेझेंट करत असताना 30-11 या वेळेला सरळ बॅटने खेळला गेला, स्टेप आउट झाला आणि अगदी मात्र वी फॅक्टर मध्ये स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून अनुराग चव्हाण यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय. 6 धावन करता. ग्रेट शॉट. थँक्यू विजय, धन्यवाद कुंदन. धावांची गती फलकावर 15 धावा पाहायला मिळतात. अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी हा संघ स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर यावेळेला खेळताना पाहायला मिळतं. अगदी खेळपट्टी खूप सुंदर पद्धतीने बनवले गेले. सपाटीकरण खेळपट्टी आपण पाहू शकतायत आणि अतिशय ग्रास हिरवळ असलेलं हे मैदान. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता परंतु ऑफ साईडला जबरदस्त प्रहार केला. बॅक टू बॅक 2 षटकार. सुपर. आक्रमकता काय असते, विध्वंसक फलंदाज कसा असावा, गोलंदाजांचा कर्दनकाळ कसा असावा हे मनोज पाटील अर्थातच मन्याच्या बॅटमधून एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा षटकार. 6. धन्यवाद कुंदन. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 21 रन्स ऑन दी बोर्ड. काय स्टार्ट जबरदस्त भन्नाट फॉर्मामध्ये असलेला मनोज पाटीलची बॅट यावेळेला बोलू लागले आणि अतिशय तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मनोज पाटील. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 21. जरी 99 धावांचं लक्ष असलं तरी सुद्धा माझ्याकडे ती ॲबिलिटी आहे. आय एम ऑलवेज रेडी. मी सातत्यपूर्ण मात्र चांगला खेळ करेन परंतु इथे विकेटच्या शोधामध्ये असेल विकास काही झकास कामगिरी करेल. ऑन साईडला फटका चांगला आहे जबरदस्त रोहितच्या बॅटमधून परंतु तेवढ्याच उमेदीने घेतलेला हा झेल आणि पंच त्या ठिकाणी पाहतायत आणि शेवटच्या अखेरपर्यंत मात्र यावेळेला आपण पाहू शकलात मेल विकेट. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना रोहित एक छोटा पॅक बडा धमाका. आज धमाका करू शकला नाही मात्र तंबूच्या असलेला फर्स्ट विकेट डाऊन. गॉन. Harry. धावांची गती जर आपण पाहिली तर 21 धावांवर पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर नवीन येणारा फलंदाज आज 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केलंय तोच फलंदाज दीपेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. उंच सकल बांध्याचा आणि या खेळाडूकडे सुद्धा ती क्षमता आहे. प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल. ऑन साईडला खेळला गेलाय विकासचा हा चेंडू मात्र अगदी पॅडवर चेंडू होता आणि सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त
फक्त दिशा दिली. कलात्मक फटका ऑन ड्राईव्ह खेळला गेला होता, एकदा वर्जित केली जाते. विकासचं मी कौतुक करेन, पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून 21 धावांचं जे वादळ आलं होतं त्या वादळाला, त्या षटकाला मात्र या ठिकाणी जरूर शांत ठेवण्याचं काम केलंय. स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मिस्टर रोहन याला आपण पाहू शकतायत. एक सुंदर खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. ललितला आपण पाहू शकतात कव्हर पॉइंट मध्ये. भरपूर वर्ष कोरे संगाती, एक चांगला सिनियर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विकास पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 3 घेऊन येईल. धावांची गती आतापर्यंत 22 झालेली आहे. ते अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी प्रेझेंट करत असताना 311. खूप चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट ब्लॉकल मध्ये चेंडू अगदी मात्र या वेळेला आपण पाहू शकता MS धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळला गेला होता. तत्पूर्वी धावांची गती सिंगलच्या सहाय्याने मिळेल, जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 23 रन्स. 99 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने खेळतील हे दोन फलंदाजांवर पूर्णपणे मदार पाहायला मिळतोय. कारण दोन्ही फलंदाज अतिशय जर खेळपट्टीवर राहिले चिकटून तर डेफिनेटली धावा या ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतील. परंतु विकास हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज. मिस टायमिंग जरूर झाला होता. स्ट्रीट ड्राईव्ह खेळण्याचा मनसुबा बनवला होता. चेंडू निघून जाईल लॉंगॉनच्या दिशेने. तत्पूर्वी मेल सिंगलच्या सहाय्याने रोहनकडे मात्र फेकी येते. तत्पूर्वी सिंगलच मेल सॅटिस्फाईड राहत आहेत मनोज पाटील अर्थातच मन्या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी विकास आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. खूप सुंदर स्पर्धा, अतिशय मात्र नेत्रदीपक स्पर्धा पाहायला मिळते. सुंदर आयोजन नियोजन, अहोरात्र मेहनत घेणारे विठ्ठलवाडीचे सर्व आयोजक आमच्या व्यासपीठावर आहेत. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्या पद्धतीने प्रॉपरली मात्र यावेळेला षटकार यायला होता तो षटकार येत नाहीयेत. खेळून काढतायत, थोडेसे नाराज होत आहेत मनोज पाटील. आपल्या स्वतःच्या घरची खेळपट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25 या धावसंख्येवर. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतात. विटी लाईनच्या माध्यमातून आपण पाहतोय सफाळे वेस्ट मध्ये पश्चिम मध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटची पंढरी म्हणून विटी लाईन. ऑन साईडला खेळला गेला. बॅट अँड पॅडचं व्यवस्थित समन्वय होत असताना लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धाव घेण्याच्या मूडमध्ये नाहीये मनोज पाटील. विकासने अतिशय झकास कामगिरी केली. 2 षटकं या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 25. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या जवळजवळ 21 आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. गुड बॉलिंग बाय विकास. 2 षटकांचा खेळ झाला अगदी यावेळेला पाहायला मिळतो. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळ कुणाचा गुलाम नाहीये मित्रांनो, वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. त्याकरता मी विनंती करेन वारंवार आम्हाला अनाउन्समेंट करण्यास भाग पाडू नका. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया आपण कुंदन डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर ऊर्जा देणारं सॉन्ग. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचतं 25 रन्स. आशिष भोईर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 74 धावांचं लक्ष असेल. चला घाई करा जरा प्लीज. मी तर म्हणेन की एका संघामध्ये एकच चांगला जर कर्णधार असेल तर डेफिनेटली मात्र तुमचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. परंतु प्रत्येक जण जर 11 खेळाडू कर्णधार बनले तर त्या कर्णधार पदाला व्हॅल्यूवच 0 असेल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25. पुन्हा एकदा गोलंदाज मिनेश गोलंदाजी मार्कवर. टॉस चेंडू होता. व्हाईट यॉर्कर यावेळेला जरूर करून घेतला गेला. थोडंसं मात्र यावेळेला खेळण्याचा मनसुबा अगोदरच केला गेला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक विकासच्या हातामध्ये.
ज्याने झकास कामगिरी केली, आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा उचलला आणि खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडली अशा प्रकारचं दृश्य आपण पाहू शकलात. मिनेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळलेत. मनोज पाटीलच्या बॅट मधून आलेला हा एक खणखणीत सनसणीत दणदणीत षटकार. 6. गुड शॉट. या षटकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 31 वर जाऊन पोहोचते. चला वेळ दौडू नका, प्रत्येक चेंडूवर मात्र यावेळेला खूप वेळ घेतला जातोय, त्यासाठी मी विनंती करेन. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, 31 वर पोहोचले गेले. यावेळेला ऑफ साईडला सुपर टायमिंग सहित काय संतुलन होतं, नियंत्रित स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. ऍब्सोल्युटली सुपर शाबूक शॉट पाहायला मिळाला. 6. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिथं जुळलंय कशी प्रेम कनी. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिथं जुळलंय कशी प्रेम कनी. या षटकाराने धावसंख्या तब्बल बनते आम्हाला दर्शवतात 37 धावा, 37 रन्स, 99 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 62 धावांचं लक्ष्य हे समोर असेल येणाऱ्या चेंडूरमध्ये. अतिशय सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 षटकार या वेळेला पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, काय जबरदस्त फुटवर्क, टायमिंग बेमिसाल आणि सरळ चेंडूला मात्र पाठवलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. सर्व काही ओके. 6. सँडी 11 या संघाला 7 आहे विंकोश मात्रेची, 7 आहे विंकोश मात्रेची, 7 आहे विंकोश मात्रेची. प्रांजल 11 या संघाला 7 आहे अनंत पटलाची, 7 आहे अनंत पटलाची, 7 आहे अनंत पटलाची. नियती 11 संघ. आदरणीय हर्षलजी पाटील मांडे उपसरपंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत संयोजन समिती. ऑन साईडला यावेळेला मात्र चेंडू फार वेगाने निघून जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, मॅग्निफिसंट फिल्डिंग, ब्रिलियंट. हा ना करता करता 2 धावा या ठिकाणी पूर्ण पळून काय केल्या जात आहेत. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतात यस अंपायर्स कॉल आहे. ज्या पद्धतीने बिमर आहे की नाही, टेक्नॉलॉजी असल्या कारणानं मात्र या सर्व काही सुविधा आपल्याला परिपूर्ण पाहायला मिळतात. प्रत्येकाला व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे या हेतूने मात्र आपण पाहू शकाल हितेश किने एका साईडला पाहायला मिळत आहेत. खूप मोठे फॅन आहेत या क्रिकेटचे वेडे म्हणून पाहायला मिळत आहेत. क्रिकेट दर्दी आणि यावेळेला फाईट डिलिव्हरी. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 45 रन्स. वैभव घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागतासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. बारीक सारीक गोष्टी त्या अद्यावत करत असताना आपण पाहू शकाल, कारण एक मोठी स्पर्धा आहे आणि यशस्वीरित्या पार पाडली जाईल. धावसंख्या 45. 5 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने. या वेळेला मात्र खडे खडे स्ट्रोक जरूर खेळला गेलाय. चेंडूला मात्र पाठवलाय. काय कॉन्फिडन्स आहे, मी तर म्हणेन हा कॉन्फिडन्स सुतळी बॉम्ब सारखा पाहायला मिळतो. सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता आणि स्वतः 12 चेंडूमध्ये 44 धावांची झंझावती झुंजार खेळी करत असताना आपण पाहू शकता धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचले गेले. 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 48 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पाहायला मिळेल. एक प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम रामचंद्रजी घरत साहेब, आपलं सहर्ष स्वागत. धावांची गती फलकावर 51. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. वेलकम बॅक. 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र या वेळेला 48 धावांचं लक्ष्य. आक्रमकता काय असते मनोजच्या बॅट मधून. आता मात्र मी सुद्धा थांबणार नाहीये. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो.
दर्शवत असताना येतोय खणखणीत दर्जेदार उत्तुंग उत्तुंग षटकार. सागर भोईरचा आज चिखलपाड्या गावात CPL लीगचा आवाज घुमणार आज चिखलपडा गावात CPL. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 57 धावा. यावेळेला समोर खेळलेत आणि क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलेत. सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. दीपेश म्हात्रेच्या बॅट मधून स्टायलिश शॉट 6. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे थँक्यू मला. डीजे थँक्यू कुंदन दर्शवताय दीपेश अँड मनोज. मॅच जिंकून दाखवा आपल्या गावाला आणि त्याच पद्धतीने मात्र फटकेबाजी करत असताना सौंदर्यपूर्ण फटकेबाजी आपण पाहू शकता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते तब्बल 63 धावा. आता 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर विकास कशी कामगिरी करेल याकडे लक्ष आता विजयासाठी लक्षात असू द्या. 36 धावांचं लक्ष. अजून सुद्धा चेंडू आहेत 10. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. काय कनेक्ट केला गेला पॉवरफुल फटका. कॅरिबियन जे खेळाडू असतात ना त्यांच्यामध्ये मनगडामध्ये जान असते त्याचप्रमाणे दीपेश म्हात्रेच्या मनगडामध्ये जान आहे. इनसाइड आउटचा फटका 6 धावा. 3 in row. थँक्यू डीजे थँक्यू. चर्चेला उधाण आलंय प्रत्येक स्टँड मध्ये आपण पाहू शकताय. अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी प्रेझेंट 30-11. धावांची गती स्कोर कार्डवर मात्र ह्या संघाची पाहायला मिळते 69 वर. इथून 30 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 30 धावा. दीपेश मात्र इज ऑन फायर. तर एका साईडला मात्र मनोज पाटीलची बॅट ऑलरेडी यावेळेला बोलू लागले. जबरदस्त प्रहार केले जात आहेत. गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मला आता मात्र संघाला यावेळेला धावून येण्याची गरज आहे. संकटात संघ सापडलाय आणि आता मात्र संकटात संघ सापडत असताना मला काहीतरी विक्रम करावा लागेल हे दर्शवतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 4 षटकार तब्बल पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावर 75च्या घरात 75. क्या बात आहे दीपेश म्हात्रे. थँक्यू डीजे. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 24 धावांची गरज असेल. 8 चेंडू 24 धावा. 4 षटकार आले तब्बल दीपेश म्हात्रेच्या बॅट मधून आणि 18 चेंडू मध्ये 54 धावांची पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळते. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या मनोज पाटील आणि दीपेश म्हात्रेसाठी. तर विकासला मात्र विकेटच्या शोधामध्ये डब्ल्यू यावेळेला शोधावं लागेल. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला. मिस टायमिंग परंतु चेंडू क्लिअर होतोय. आज विक्रम होईल का. 5 चेंडूवर 5 षटकार. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 81. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू 18 धावा. थँक्यू डीजे. विश्वजित ठाकूर विपुल गावड यांची फरमाईश होती चांदीवरून. मात्र कुंदन यांनी तिची दखल घेतली. डीजे उमेश एकविरा यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा. मंगलदास घरत किचन बुजिंग सेंटर यांच्याकडून शुभेच्छा. या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. मात्र आज विक्रमाला गवसणी घालेल का. 6 चेंडू 6 षटकार. टेनिस क्रिकेट मधील प्रत्येक खेळाडू भरपूर खेळाडू आहेत ज्यांनी 6 चेंडूवर 6 षटकार मारलेत आणि त्या मात्र यादीमध्ये हा खेळाडू जाऊन बसेल का पाहायचं आहे. आता चेंडू आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. पाहायचा विकास कशा पद्धतीने हा चेंडू मिस करेल की दीपेश म्हात्रे कशा पद्धतीने हा षटकार खेचीत 22 डिसेंबरचा दिवस सुवर्ण हस्ताक्षरात लिहून ठेवेल. या वेळेला 6 चेंडूवर 6 षटकार. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल जबरदस्त 3-11 विनोदजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं
साईशा नवजोत किणी यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज, संदीप किणी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत 2000 रुपये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र सामना होता कुठे, आला कुठे, आणि या वेळेला मात्र 6 चेंडूवर 6 षटकार. 22 डिसेंबरचा दिवस स्मरणात राहील. बाप्पा बोरिया विठ्ठलवाडीचे मॅनेजर अर्थातच प्रफुल्लजी घरत यांच्याकडून मात्र प्राइज आलंय ते 500 रुपये. एकंदरीत 2500 रुपयांचं कॅश प्राइज. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दीपेश म्हात्रेच्या फलंदाजीसाठी. हर्षल जी साहेब यांच्याकडून उपसरपंच यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचप्रमाणे हितेश किनी दीपेश म्हात्रे यांच्यासाठी 200 रुपये. जगन्नाथ भोईर यांच्याकडून 500 रुपयांची यावेळेला आपल्याला पाहायला मिळते कमाई. अप्रतिम. दीपेश म्हात्रेने जबरदस्त केस स्वीकारलाय. जाऊन पोहोचते फलकावर वैयक्तिक 9 चेंडू 38 धावा. एका साईडला 44 धावा, 6 धावा दूर, आणि संघापासून या वेळेला मात्र विजयासाठी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 12 धावांची एकंदरीत गरज असेल. 6-12 टप्पा तर अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. आणि सरळ चेंडू बॅटला ब्रश करून निघून जाणारा या वेळेला पाहायला मिळतोय. गॉन. थँक्यू. 87 धावा फलकावर, 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. 13 चेंडूमध्ये 44 धावांची एक तुफानी फटकेबाजी करत मात्र डगआउटच्या दिशेने टाळ्यांच्या गजरात त्याचं त्या ठिकाणी मात्र स्वागत केलं जातं. 5 चेंडू आणि 12 धावा. सामना मात्र अजून सुद्धा दूर आहे का हा प्रश्न मात्र यावेळेला पडला असेल, कारण विकासने पहिल्या षटकामध्ये झकास कामगिरी केली, परंतु तदनंतर क्रिकेटच्या मैदानात नेहमीच मात्र तुम्ही कधीही हारू नका, क्रिकेटमध्ये हार मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून हे लक्ष्य जर गाठायचं असेल तर तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. मात्र रोहनने फर्स्ट विकेट यावेळेला जरूर आपल्या खात्यामध्ये जमा केले आणि आता मात्र 5 चेंडू आणि 12 धावा हे सामन्याचं समीकरण. कल्पेश पाटील नवीन फलंदाज ॲज अ कॅप्टन, ज्याने जलसारच्या मैदानात आक्रमकता दाखवली आणि एक मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावर केला होता. तीच गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु मैदान वेगळं होतं. आणि इथे मात्र मी म्हणतो की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. विकासने मात्र टिपलेला झेल आणि रोहनला मिळालेली दुसरी सफलता, हे समीकरण आता मात्र यावेळेला जबरदस्त पाहायला मिळतं. 4 चेंडू 12 धावा. अजून सामना समाप्त झालेला नाहीये, मात्र टीव्ही ऑन ठेवा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. 4-12चं समीकरण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती फलकावर 87 धावा. 2 गडी बाद झालेत. रोहन इज ऑन हॅट्रिक वर पोहोचला गेला. 4 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 6 चेंडूवर 6 षटकार आल्यानंतर मात्र रोहन गावड यांना राहवण असं झालं आणि त्यांनी मात्र सांगितलं की ओमकार बॉय स्पोर्ट्स कडून त्याला एक सप्रेम भेट म्हणून बॅट या ठिकाणी मात्र त्याला सन्मानित केली जाईल. धन्यवाद रोहनजी गावड. वेळेला ऑन साईडला जरूर मिस टायमिंग झालाय. तत्पूर्वी सिंगल मिळेल ऋषी त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. आता दीपेश म्हात्रे या स्पर्धेमधला जबरदस्त 6 चेंडू 6 षटकार ठोठावणारा हा फलंदाज पाहायला मिळतो. कित्येक वेळा आपण पाहिलंय की अशा प्रकारचे मात्र रेकॉर्ड घडले गेलेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आपण सातत्याने पाहतो. हर्षल गिब्स असेल, डॅनवन बंग या नेदरलँड संघाच्या गोलंदाजाला मात्र 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावले. कायरन पोलार्डने जबरदस्त खेळी करत आपण पाहू शकला 6 चेंडू 6 षटकार. आणि त्यामध्ये युवराज सिंग युवीला कोण विसरेल. स्टुअर्ट ब्रॉडचं मात्र परिपूर्ण आपण पाहिलं होतं. लाल आणि खऱ्या अर्थानं पूर्ण चेहरा लाल बुंद झाला होता आणि अशा वेळेला 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावले होते. यांची पुनरावृत्ती या ठिकाणी दिली गेली. 3 चेंडू 11 धावा. वॉर्ड मॅच.
हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. रोहन यावेळेला दर्शवत असताना की मी हार मानणार नाहीये. खूप चांगला चेंडू होता, ऑफ साईडला खेळला गेलाय, तत्पूर्वी चेंडू निघून जाईल. ललित त्या ठिकाणी थोडीशी प्रदक्षिणा करत असताना चेंडूला कलेक्ट करतोय, तत्पूर्वी मिळतील 2 आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते. अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी 311 प्रेझेंट करत असताना विनोदजी पाटील यांचा संघ जाऊन पोहोचतोय 90 वर. आता चेंडू आहे 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धावा. मी खास करून रोहनचं कौतुक करेन. रोहनने मात्र यावेळेला जिद्दीने गोलंदाजी केली. मनोज सारखा फलंदाज असताना या ठिकाणी निडर मनाने गोलंदाजी केली आणि अतिशय गोलंदाजी करताना आपण पाहू शकतात. आणि कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने मात्र तुम्हाला या ठिकाणी धावा कराव्याच लागतील. 2 चेंडू आणि 9 धावा. सुपर मॅच. दीपेश म्हात्रे षटकार मारून आपले इरादे पक्के स्पष्ट करेल का, चौकार मारून आपले इरादे पक्के स्पष्ट करेल का, याकडे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. कोरे वर्सेस विठ्ठलवाडी. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं लॉंग ऑफ कडे. तत्पूर्वी एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु या 6 षटकार 6 चेंडूवर मारण्याची किमया जरूर पाहायला मिळाली. परंतु पाहता पाहता या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या असऱ्याला. शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी मात्र यष्टी ही मात्र कडली गेली आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकलात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 91-91. पाच चेंडू, 1 चेंडू आणि 8 धावा. दीपेश म्हात्रेच्या खेळीवर या वेळेला पाणी फिरलं जाईल का? कॅल्क्युलेशन क्रिकेट काय असतं. पहिल्या चेंडूवर इट्स ओके, मनोज पाटील मात्र कॉट बिहाइंड बाद झाला. परंतु कल्पेशला मात्र या ठिकाणी थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळायला होतं की सिंगल डबल फक्त 2 धावा किंवा 3 धावा जर करून जर कल्पेशने दीपेश म्हात्रेला तिसऱ्या चेंडूवर जर आणलं असतं तर कदाचित सामन्याचं मात्र या वेळेला थोडंसं चित्र वेगळं दिसलं असतं. म्हणून क्रिकेट म्हटलं की मात्र चेंडू आणि फळी फक्त आपण हातामध्ये घेतली तर ॲज अ प्लेअर होत नाही, तर तुम्हाला त्याचं चातुर्य लक्षात घेता प्रत्येक गोष्टी, बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. कारण 6 चेंडू 12 धावांची गरज असताना यावेळेला शेवटच्या चेंडूवर 8 धावांची गरज यावेळेला पाहायला मिळते. दीपेशने मात्र खूप चांगली फलंदाजी केली, रेकॉर्ड बरकरार राहिला. परंतु या ठिकाणी मात्र त्याच्या खेळीवर पाणी फिरलं आणि रोहनने दर्शवलं की मात्र मी जिद्दीने गोलंदाजी करेल. माझ्या विकास पार्टनरला 6 चेंडूवर 6 षटकार मात्र मिळाले तरी काय झालं, परंतु मी मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करेन. तर या वेळेला आपण पाहू शकतायत चला हस्तांदोलन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. दीपेश मात्र व्हेरी वेल प्लेड, चौकार आला होता, 4 धावेने पराभूत झाला. या ठिकाणी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने खूप चांगला खेळ केला दीपेश म्हात्रेने आणि अतिशय प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकली दीपेश म्हात्रेच्या खेळीने. परंतु अखेरकार खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. हर्षलजी पाटील मांडे उपसरपंच यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी नवज्योत किनी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण